नमस्कार, कविता मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण इथे बघणार आहोत झणझणीत मिसळ थाळी. तर त्यासाठी घेतलेली आहे मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ही धुवून घ्यायची आहे आपल्याला स्वच्छ आणि एका पातेल्यामध्ये मी घेतलेली आहे इथे आणि मीठ, हळद टाकून, पाणी टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि आपल्याला 5 मिनिटाकरिता आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. तर इथे मी गॅसवरती ठेवलेलं आहे. तर 5 मिनिटं झाकून ठेवून याला शिजवून घ्यायची आहे ही मटकी आपल्याला. मटकी शिजते तोपर्यंत आपण इथं वाटणाची तयारी करूया. तर त्यासाठी घेतलेलं आहे इथे मी 3 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरलेले. इथे कांदा घेतलेला आहे अर्धी वाटी. इथे मी वाळलेला कांदा घेतलेला आहे. तर तुम्ही इथे वल्ला घेतला तरी चालतो. तर इथे असा बारीक चिरून मी वाळवून ठेवलेला आहे तो कांदा घेतलेला आहे. इथे 1 चमचा घेतलेला आहे तीळ, 1 चमचा इथे घेतलेला आहे खसखस आणि इथे घेतलेले आहेत 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. ह्याचं आलं घेतलेलं आहे साल काढून आणि इथे घेतलेलं आहे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि काजू घेतलेले आहेत 10-12 आणि इथे खडे मसाले घेतलेले आहेत काही. तर इथे आपली मटकी शिजलेली आहे. तर इथे आपल्याला 80% मटकी शिजवून घ्यायची आहे. तर इथे लगेचच मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 कढईवर 1 चमचा तेल ओतलेलं आहे आणि लसूण, अद्रक टाकून छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. लगेच मी इथं काजू टाकून घेतलेले आहेत, खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत टाकून आणि छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे. तर हे भाजून झाल्यानंतर लगेचच मी इथे खडे मसाले टाकून घेतले आहे. खडे मसाल्यामध्ये मी घेतलेला 1 तेजपत्ता घेतलेला, 1 लवंग घेतलेले आहे, लवंग 2 घेतलेले आहेत, इथे वेलची 1 घेतलेली आहे मसाल्यातली, अर्धा चमचा इथे जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा शहाजिरं घेतलेलं आहे आणि इथे तीळ, खसखस आणि कांदा आणि कढीपत्ता टाकून आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे हे. तर याचा कलर चेंज होऊस तर आपण भाजून घेऊया. तर छान मसाले भाजून झालेले आहेत. तर आपण इथे थंड करून घेऊयात. तर इथे थंड झालेले आहेत हे आपले मसाले. तर आपण लगेचच वाटून घ्यायचे आहे. तर इथे आपण लगेच वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बारीकसर. तर याच्यात थोडं पाणी ओतून मी ही बारीक छान वाटून घेतलेलं आहे. तर लगेच 1 कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवरती मी. लगेच त्याच्यात पळीवर तेल ओतून घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला हे वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. याला 2 मिनिटं लागतात छान परतवून घ्यायला. तर छान तेल सुट्टेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर ही छान वाटण परतून झाल्यानंतर मी इथे लगेच ही मटकी साईडला ठेवलेली आहे काढून थोडीशी आणि लगेचच इथे मी परतून झाल्यानंतर तेल सुटल्यानंतर आपल्याला लगेच हळद टाकून घेतलेली आहे 1 चमचाभर. इथे 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे, घरगुती काळा मसाला 2 चमचे टाकून घेतलेला आहे, जिरा पावडर 1 चमचा टाकून घेतलेली आहे आणि मिसळ मसाला 2 चमचे टाकून घेतलेला आहे. इथे मी गरम मसाला मी इथे अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे, मीठ चवीपुरतं टाकून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे ही वाटण. तर तेल सुटेपर्यंत ही वाटण परतवून घेतलेलं आहे. तर 1 वाटी इथं मी पाणी ओतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ती मिसळून आपल्याला ओतून घ्यायचं आहे आणि छान असं 2 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचं आहे मसाला तेल सुटेपर्यंत. इथे तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून झालेला आहे. तर लगे आपल्याला इथे मटकीचा स्टॉक आणि मटकी टाकून घ्यायची आहे. ही शिजलेली मटकी आहे ती टाकून घेतलेली आहे मी इथे आणि लगे इथे मी 2 ग्लास गरम पाणी ओतलेलं आहे. इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला भाजीला. तर गरम पाणी ओतून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तितकं ओतून घेऊ शकता, तुम्ही कमी जास्त करू शकता इथे. तर मस्त अशी इथे 5 मिनिटं असं शिजू द्यायची आहे आपल्याला ही भाजी. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे बारीक चिरलेली मी आणि छान 5 मिनिटांनंतर आपली मस्त अशी मिसळ रस्सा झालेला आहे तयार. मिसळ झालेली आहे मस्त अशी. तर इथे मी आता एक मस्त ताट बनवते. तर इथे मिसळ आपली, इथे मिसळचा रस्सा, मिसळ मस्त अशी तयार करायची आहे ही डिश आपल्याला. तर बारीक चिरलेला कांदा, फरसाण आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे इथे आणि ही मटकी घेतलेली आहे आपण इथे शिजवलेली. मस्त बारीक शेव, याच्यावरती आपल्याला बारीक शेव टाकून घ्यायची आहे आणि मस्त 1 टोमॅटोची फोड ठेवलेली आहे मी वरती
दही घेतलेलं आहे, लगेच पाव घेतलेला आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, लिंबू छान पिळून घ्यायचा आहे आपल्याला, लिंबू एक घेतलेला आहे आणि इथे मस्त मसाला ताक केलेला आहे मी इथे. त्याच्यामध्ये मी मसाला ताकामध्ये मी इथे चाट मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे, जिरे पावडर टाकून घेतलेली आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे. छान मसाला ताक झालेला आहे आपल्या इथे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये.